हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 त्याला थोडासा बेस कमी करा, थोडा आवाज द्या, आवाज पॉइंटरला आवाज द्या. हॅलो 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 जरा इफेक्ट करा व्यवस्थित. एक नंबर साऊंड आहे, काळजी करायचं काम नाही, मला माहिती. हॅलो हॅलो एक मिनिट हॅलो हॅलो चेक हॅलो चेक थोडं शार्प करा. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो 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 बरं शेवटपर्यंत आवाज माझा पोचतोय? हा हा बस एवढीच कृपा दृष्टी शेवटपर्यंत ठेवा. आजचा कार्यक्रम कर्णरुंदना तुम्हाला चला म्हणून काय म्हणायचं बघा. चला घ्या घ्या. आता मन भरलं ग तुझं, प्रेम भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, पाखरा जा आजाद केलं तुला. टाइम नाही बघा, टाइम नाही म्हणून मला आहे. तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आज मला इथे उभं राहण्याची संधी मिळाली, म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द काय म्हणायचं आहे आजान बापकाची. तुझ दिला मान पान हा या देहात प्राण हा, तुझ दिला मान पान हा या देहात प्राण हा, या लेकरा रसिक राजा साथ दे रना, या लेकरा रसिक राजा साथ दे रना, वंदना तुम्हाला पहिली वंदना, हो वंदना तुम्हाला माझी वंदना.
राजाधिराज गणराज बाप्पा गणपती बाप्पा या गावचे ग्रामदैवत, माझ्या गावचे ग्रामदैवत आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माई सावित्रीबाई फुले, विद्येची देवता आई सरस्वती आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलावंत मायबाप प्रेक्षकांना मी शाहीर ऋषिकेश कदम, मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा श्री भैरीकेला नृत्य कला पथक शिवपूर्ण तालुका खेड यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या माय माऊलींना शाहिरी मानाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा लाईट मुळे तुम्हाला सगळ्यांना दिसते ना, व्यवस्थित दिसते ना लाईट मुळे? दादा साउंड वाले दादा, इन सबको 20 देते हो क्या? संगीत करना 20 द्या मला, मुझे नाही का? इन संगीत करना 20 द्या, मुझे 21 द्या. म्हणजे त्यांना 20 वरती ठेवा, मला 21 वरती ठेवा, हे माझं असं म्हणणं, बरोबर ना? हा, वेळ काढत नाही, तुम्हाला सुद्धा वेळ पाहिजे, कार्यक्रमाला उशीर झालाय नाही का? सर्वांच्या आशीर्वादाने कार्यक्रम सुरुवात करणार. थोडं मंडळाने मला 25 मिनिटाचा कार्यक्रम दिले, तेवढा वेळात मी आपला कार्यक्रम करणार आणि भुवाना सुद्धा त्यांची वेळ त्याला देणार. म्हणून मला काय म्हणायचं, वेळ काढत नाही, बघा लक्षात असू द्या. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन कार्यक्रम केलं, कुणबी समाज सेवा समिती पुणे पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून हे आजचं कार्यक्रम आयोजन संपन्न केलं आहे, बरोबर ना? तर मला माझं असं म्हणणं आहे की पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा कोकणी माणूस भरगच्च आहे, बरोबर की नाही? त्यांच्यासाठी अशा प्रकारचे आयोजन झालं पाहिजे. एका जोरदार टाळ्या या आयोजनासाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. म्हणून दादा उशीर करत नाही, या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आधारस्तंभ कैलास भाऊ कदम यांची सुद्धा उपस्थिती झाली होती. त्याचप्रमाणे आमचे या पिंपरी चिंचवडचे जे सल्लागार आहेत, प्रदीप दादा सकपाळ असतील, विजय निकम असतील, त्यानुसार मी वेळ काढत बसत नाही, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तत्पूर्वी माझ्या गावची मंडळ आहे जे हनुमान मित्र मंडळ यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा, बरोबर की नाही दादा? वेळ काढत बसत नाही, म्हणून वेळ काढून लगेच आमच्या जे आम्हाला मिळाले राजेश निकम यांचे शिष्य वेदांत जाधव या आमच्या कार्यक्रमाला आज उपस्थित झाले आहेत. मित्रांनो, आमच्या संगीताची ओळख करत होतो, उत्कृष्ट ढोलकी वादक, सगळ्यांना आवडलेला ढोलकी वादक, आमचे हेमंत धुबळे यांच्या माध्यमातून आज माझी ढोलकी वाजते. त्याचप्रमाणे आमचे प्यारवाले राहुल दादा रांगडे बँकेसाठी मला साथ करतात, संदेश दादा खाणेकर कीबोर्ड साठी साथ करतात, नवीन झोपलेला हिरा आहे आपल्या कोकणातला राजदादा देवरुखकर या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने मी माझी पहिली बारीला सुरुवात करतो. त्यापूर्वी दादा इफेक्ट नंतर द्या, वाटलं असं तुम्ही थोडासा इफेक्ट द्या, एकदम प्लेन ठेवू नका असं माझं म्हणणं आहे, बरोबर? तत्पूर्वी भुवांना विनंती करतोय की लगेचच भुवानी यायचं आहे, त्यांचा पास घेऊन यायचा आहे आणि त्यांचं ओळखपत्र घेऊन यायचं आहे आणि आजचा गाडीचा प्रश्न घेऊन जायचा आहे. तत्पूर्वी ते येण्याच्या ऐवजी येईपर्यंत मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
आदरणीय आमचे मित्रबंधू देवेंद्र झिमन यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे यांचे बंधू जितू दादा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. कणकवली मधून बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग नाही का, आपल्या कणकवली मधून आमचे आधारस्तंभ राजूदादा खेडेकर यांचं सुद्धा उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. वेळ काढत बसत नाही, शेरोशायरी मध्ये वेळ काढणार आहे. काय म्हणायचं एकच ठोका. स्वराज्यावरती संकट आले, माय मावल्या घाबरून गेल्या, विषय लय गंभीर होता. स्वराज्यावरती संकट आले, माय मावल्या घाबरून गेल्या, विषय लय गंभीर होता. पण काय माहित त्या मुघलांच्या अवधींना, त्यांचा बाप शिवराया एकटा उभा खंबीर होता. एकटा उभा खंबीर होता. आपल्याकडे असे भरपूर खोट आहेत बघा, आपल्याकडे बॉम्ब चांगले, एखादा बॉम्ब मी भुवनवरती टाकणार. म्हणून काय म्हणायचंय, नाखून कटा था, नाखून कटा था, सिर फटा था, नाखून कटा था, सिर फटा था, फिर भी और लड़ा था. कैसे डालेंगे बुरी नजरों मुगल के औलाद, क्योंकि दक्खन में उनका बाप खड़ा था. बाप खड़ा था, बाप. म्हणून चला असू द्या, वेळ काढत बसत नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय, त्याला थोडा इमेज द्या. सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. आजची स्तवन मित्रांनो, काल रक्षाबंधन झाले आहे. गौरी गणपती येईपर्यंत आपली बहीण आपल्या भावाची वाट बघते राखी बांधायला, बरोबर की नाही. राखी आपण गौरी गणपती बसेपर्यंत राखी बांधतो, बरोबर की नाही. ज्यांना रक्षाबंधनला दादा प्लेन ठेवू नका, ज्यांना रक्षाबंधनला येणं सोपं येत नाही माहिती का, ज्यांना जमत नाही ते लोक आपल्या गणपतीला येतात आणि बहिणीकडून राखी बांधून घेतात. तर ती बहीण गणपती बाप्पाला काय म्हणते, आज नवीन स्तवन आहे, वेगळा विषय आणलाय सर्वांसाठी, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आम्ही सगळे सदालाल घराण्यावाले. आजचा नवीन विषयी तुमच्या चरणाशी. काय म्हणायचं लक्ष द्या. विनंती माझी गौरी नंदनाला, विनंती माझी गौरी नंदनाला, भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला. गौरी नंदनाला
विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला माझी गौरी नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला रक्षाबंधनाला त्याला यायला जमलं नाही तू येईपर्यंत कमीत कमी तू येईपर्यंत तरी त्याला घरात घेऊया बहीण म्हणते बुवा जीवन बुवा माझी आदिमाईची बाजू मी माझी आदिमाईची बाजू स्पष्ट करणार तुम्ही तुमचं शब्द स्पष्ट करायचंय काय म्हणायचंय पहिल्या मुलाला लक्ष सुद्धा या माझ सीमेवरती उभा राही जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही जिव्हाळ्याच्या यासनाला डोळे वाट पाही कधी पाऊले ती कधी पाऊले ती लागतील नंदनाला कधी पाऊले ती लागतील नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जगात कुणीच नाही म्हणून मरेपर्यंत आईला आणि ताईला कधीच विसरू नका मी माझी आदिमाईची बाजू स्पष्ट करणार माझ्या आदिमाईला मोठी केलेली काय म्हणायचंय शेवटच्या अंतरात लक्ष असू द्या आयुष्य हे माझे देवा लागू दे तयाला आयुष्य हे माझे देवा लागू दे तयाला आयुष्य हे माझे देवा लागू दे काय म्हणते आयुष्य हे माझे देव लागू दे तयाला आयुष्य हे माझे देव लागू दे तयाला आयुष्य हे माझे देव लागू दे तयाला
विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला माझी गौरी नंदनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला बाबू येऊ दे माझा रक्षाबंधनाला विनंती माझी गौरी नंदनाला भाऊ येऊ दे माझा रक्षाबंधनाला बोल श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग गुरुवर्य सचिन कविराज ऋषिकेश सीताराम राजेंद्र पांडुरंग अखंड सदालाल घराण्याचा विजय बेंजोऱ्यांचं बघा एकदा जरा हे गणा सांग मला येशील तू कवा आलेला पारितोषिक राजूदादा खेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे त्याच मंडळ आभारी आहे धन्यवाद 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 आमचे बंधू संकेतदादा मोरे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आहे
नाच मंडळ आभारी आहे, धन्यवाद. तसेच विश्वजित दादा कदम यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतोष नायनाक बिजगर या सगळेजण बाप्पा गजाननाची आतुरतेने वाट बघतायत, बरोबर की नाही? मोजकेच दिवस राहिले आणि सगळेजण आतुरतेने डोळे नाही का लावून बसले त्या वाटेला की बाप्पा कधी येते माझ्या घराला आणि कधी आमचं घर सुखमय होते. म्हणून हाच विषय नवीन आपल्या कोकणवासीयांसाठी एक चांगला विषय आणला. आवडलं तर नक्कीच टाळ्या द्या, हीच विनंती तुमच्या चरणाशी. काय म्हणायचं लक्ष असू द्या. झालं तुमचं झालं. ज्याच्यामुळे तुझी मानवर त्यानं साऱ्यांचं केलंय बरं. ज्याच्यामुळे तुझी मानवर त्यानं साऱ्यांचं केलंय बरं. निळ्या हातात झेंडा धर जाजा जगाला सांग बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. या वर्षीची ट्रेंडिंगची चाल आहे. काय म्हणायचंय शब्द आहे का मित्रांनो? भाव आहे का? आवडलं तर नक्कीच सांगा मला. हो कोकणकर म्हणतोय गणपती बाप्पाला की अरे तांबड तांबड फुटलंय डोंगरावर. तांबड फुटलंय डोंगरावर रांगोळीनं ते सजलंय घर. येणं बसून उंदरावर अरे डोळे लावून बसलंय श्री गणराया. डोळे लावून बसलंय श्री गणराया माझा तो कोकणकर. डोळे लावून बसलंय श्री गणराया माझा तो कोकणकर. मी तुमच्या समोर सांगतोय. काय म्हणायचं लक्षात द्या.
स्वागताला हातात काही डोळे लागून बसलाय श्री गणराया माझा तो डोळे लागून बसलाय श्री गणराया माझा तो अरे डोळे लावून बसलाय श्री गणराया माझा तो कंकर मित्रांनो वेळ काढत बसत नाही मी हे वाजवू नका राहू द्या असू द्या आपण काढतो नाही डॉक्टर शशांक कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र गणेश दादा बोरुले यांच्याकडून 501 रुपयाचं लक्ष अकॅडमी UPSC MPSC यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच मंडळामध्ये काय म्हणायचं बघा अजून एक आहे गुरुवारी भिकाजी गुरुवारी सुद्धा बुवा माझ्यापेक्षा वयाने माईकला काहीतरी होत्या वयाने अनुभवाने उंचीने नाही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा उंच बुवांचा मानपान करूनच आजचा कार्यक्रम करणार बसलेल्या माझ्या माई माऊल्यांचा आदर राखूनच आजचा कार्यक्रम मी करणार गौरव मात्र बुवांना टिचकी मात्र नक्कीच मारून जाणार बरोबर की नाही जायची बुवा आजचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय विषयामध्ये असा आहे पहिलं स्पष्टीकरण करून नंतर का वेळ लागणार नाही मला म्हणून विषय असा आहे की पेंड्या आणि बोबड्या यांचं संभाषण चाललंय कानाचं संभाषण चाललंय बोबड्या म्हणतो त्या कानाला की काना अगोदर तुझ्यावरती नाही का अगोदर तुझ्या खांद्यावरती चढून ते काना सगळेजण हाटी फोडायची पण बोबड्या म्हणते की या आताच्या वेळेस मी चढणार एवढाच विषय साधा कसा मांडतोय तुमच्या चरणाशी या कानाचा या नंदाच्या कानाचा धिंगाणा लय वाढला आहे चोरी करायचा याने नवीन उपाय काढला आहे पण काय सांगू दादा नको तो प्रकार घडला आहे आणि पेंड्याला सोडून हा बोबड्या त्या कानावरती चढला आहे संगीत कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांत दादा बैकर संगी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे काय म्हणायचं आहे नवीन विषय बुवा या दरवाढीमध्ये राधेचा विषय मी कुठंच आणलेला नाही कट देताना जीवन बुवा लक्ष ऐका माझी गवळण लक्ष देऊन ऐका की या गवळणीमध्ये राधेचा विषय मी आणलेला नाही मी दोष देणार पुरुषत्वाला कारण तुमची बाजू पुरुषाची बरोबर ना माझी बाजू आदिमाईचे मी आदिमाया माझी श्रेष्ठ करणार बरोबर ना मी दोष देणार तुमच्या पुरुषत्वाला काय गवळण म्हणतोय बुवा लक्ष द्या आणि त्याप्रमाणेच मला कार्ड द्या मध्ये म्हणाल राधेचं काहीतरी असा राधेचा विषय आणाल तर मी ते मान्य करणार नाही काय म्हणतोय नवीन विषय लक्ष द्या काय म्हणायचंय शेजारीन बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या
आईला बोलली हा शेजारीन बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या गोट्या तुमचा बाहेर राहू द्या चालायचा बुवा जीवन बुवा लक्ष द्या काय म्हणायचंय तुम्हाला मात्र ही टिचकी नक्कीच लागणार आणि तुम्ही या कळवणीची कार्ड देणं आवश्यक आहे मी तुम्हाला विषय सोडलाय बरोबर ना राधेचा विषय काय मी आणलेला नाही मी दोष देणार पुरुषत्वाला तो तुम्ही साध्य करायचा आहे काय म्हणायचंय लक्ष द्या ऐक तुकाना हो आता शाना राजूला ऐक तुकाना हो आता शाना अरे थोडा बदल घडणार हाय थोडा बदल घडणार हाय मग तो आधी पेंड्या चढायचा काय राजूला ऐक तुकाना हो आता शाना मग थोडा बदल घडणार हाय थोडा बदल घडणार हाय मग तो आधी पेंड्या चढायचा काय आधी काय नुसतं कान लावून बसला पुढचा बोल काहीतरी मग तो आधी पेंड्या चढायचा काय आधी पेंड्या चढायचा काय पण आज तुझ्यावर गड्या मी पण चढणार हाय पेंड्या चढायचा काय आज तुझ्यावर गड्या मी पण चढणार हाय आधी पेंड्या चढायचा काय तुझ्यावर आज मी पण चढणार हाय आधी पेंड्या चढायचा काय तुझ्यावर आज मी पण चढणार हाय ऐक तुकाना हो आता शाना ऐक तुकाना हो आता शाना थोडा बदल घडणार हाय थोडा बदल घडणार हाय घेऊन चढायचास पण आता त्याला नको रे मी पण काढून देणार वरची अंडी कशाला घाबरतोस आता मात्र तुझ्यावरती मी चढणार आहे शब्दशः अर्थ घेऊ नका राधेचा विषय मी मध्ये आलेला आहे का बरोबर ना हा काय म्हणायचं पहिल्या अक्षरात पहिल्या अंतरात लक्ष द्या कवल्याच्या पोरी वरटाचं खोटं शिक्क्यावरती ठेवले माटो शिक्क्यावरती ठेवले माटो शिक्क्यावरती ठेवले कवल्याच्या पोरी वरटाचं खोटं शिक्क्यावरती ठेवले माटो शिक्क्यावरती ठेवले माटो शिक्क्यावरती ठेवले माटो लोणी पेटा सताट सोडून करूया आपण लुटो सोडून करूया आपण लुटो सोडून करूया आपण लुटो आले कसे घेईन कटाटा
असू द्या. बोबडे म्हणतो राधेचं हाय बघ उंच घर लावा रे गाड्यानं एक एक घर लावा रे गाड्यानं एक एक घर लावा रे गाड्यानं एक एक घर. बुवा ओ बुवा कितीही लावलं खालून जोर माटाला वरती हात नाही पुरं माटाला वरती हात नाही पुरं माटाला वरती हात नाही पुरं. म्हणतोस गोंद्या 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 आला नाही पेंड्या म्हणतोस गोंद्या आला नाही पेंड्या त्याच्या विना काही आडणार नाही आता त्याच्या विना काही आडणार नाही. आधी पेंड्या चढायचं काय आधी पेंड्या चढायचं काय आणि तुझ्यावर गड्या मी पण चढणार आहे. आधी पेंड्या चढायचं काय आणि तुझ्यावर गड्या मी पण चढणार आहे. पेंड्या चढायचं काय तुझ्यावर गड्या मी पण चढणार आहे. आधी पेंड्या चढायचं काय तुझ्यावर गड्या मी पण चढणार आहे. आईचं दुकाना हो आता शाना आईचं दुकाना हो आता शाना बदल घालणार हाय बदल घालणार आई तो तुटाना अरे हो आता शाना मग थोडा बदल घडणार हाय मग परिवर्तन घडणार हाय. तो आधी पेंड्या चढायचं काय पास तुझ्यावर गड्या मी पण चढणार हाय. हे बरोबर एक मिनिट लगेच चला. यांच्याकडून 500 रुपये 2 शब्द. बुवांना माझा प्रश्न मी दिला आहे. बुवा किती वर्ष त्या प्रश्नाच्या मागे फिरतायत. बुवा आज सुद्धा तुम्ही जोर लावा नाही का. कमीत कमी माझ्या ग्रंथाचं नाव सांगा मी माझा प्रश्न फुटला म्हणून जाहीर करेन काय. म्हणून मला काय म्हणायचंय हो अरे असा आहे मी तसा आहे मी. दादा ऐका दादा शब्द ऐका शब्द जातीवंत अहो आहे श्रीमंत बोलले का जातीवंत आहे श्रीमंत हा कुणबी आमचा समाज. आवडलं तर टाळ्या बजा टाळ्या. जातीवंत आहे श्रीमंत हा कुणबी आमचा समाज. अहो तुम्ही कशाला करता माझ तुम्ही कशाला करता माझ हे आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्ही कशाला करता माझ हे आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्ही कशाला करता माझ हे आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्ही कशाला करता माझ हे आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्ही कशाला करता माझ हे आमच्या जीवावर चाललंय राज. हो जातीवंत आहे श्रीमंत जातीवंत आहे श्रीमंत हा कुणबी आमचा कशाला करता आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्ही 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 कशाला करता आमच्या जीवावर चाललंय राज. तुम्हाला प्रश्न दिलाय बुवा गद्यामध्ये प्रश्न दिलाय वेळ ऐकला नाही म्हणून एक मुकडा फक्त एक मुकडा लगेच 2 मिनिटात संपवणार. काय म्हणतात